मला ना सारखी म्हणायची की घरी ये एकदा, तुमची आठवण येते. मी चिडायचो, भांडायचो तिचे. तिला म्हणायचो की मला इथं किती त्रास होतो, तुला काही कळतंय काय? असं काय बाई काही बोल. पण तेव्हा ती आतनं जळत होती तिथं. आता माफी तरी कुणाची मागायची? माणूसच गेलं म्हटल्यावर तर काय करता येत नाही. तुझ्यावर हाय ना, तुवर सगळं करून घ्यायचं. नंतर त्या पश्चातापाशिवाय काय उरत नाही. आणि तू कितीही केला ते तू काही पुरत नाही. ईशात चूक सुधारा वेळत. अरे ओम, आलास तू? अरे कुठे होतास? तुला किती फोन केले. ओम, धनाचा भाऊ तिला घेऊन गेला रे. त्याच्याबरोबर गुंड होते, त्याच्याकडे सुरे कोयते होते, हातात एवढे मोठे मोठे. अरे आम्ही दोघी बायका तरी काय करणार रे? जयेशने पण तुला फोन केला, तो पोलीस स्टेशनवर कंप्लेंट करायला गेला. अरे काय करायचं? अरे धनाचा भाऊ तिला घेऊन गेला. अरे ऐकतोस का ओम? धनाचा भाऊ तिला घेऊन गेला, सुरे कोयते घेऊन आले होते एवढे मोठे मोठे. अरे घेऊन गेला तिला ओम. झोप हवी आहे मला, खूप मोठी झोप, काळ झोप. मी उद्या उठलोच नाही तर तू काय करशील? नको नको, असं अभद्र बोलू नकोस रे बाळा. ओम, अरे ओम.
कामत, अहो कामत, कामत, अहो कामत. काय ग प्रमिला, काय झालं? मला वाटलं तुम्ही घरात नाहीये. अगं, मी घरातच होतो, आतल्या खोलीत होतो. मला तुझा आवाजही ऐकू आला, पण मला वाटलं भास असणार. तुम्ही कामात आहात का? आता एकटा म्हातारा माणूस कामात कसला असतोय? जरा येता का? इथे माझ्यावर बोलायला बसा. या. बस. कामत, तुम्ही बोला काहीतरी. अं, काही बोला, पण बोला. काय झालं प्रमिला? या ओमला काय झालंय कळत नाही. मरणाच्या गोष्टी करतो. याचा काय अर्थ आहे? अगं, कशालाच काही अर्थ नाही, आणि आपण अर्थ लावू नये. अहो पण घाबरायला होतं ना, झोप नाही लागत. अगं, मलाही नाही लागत कित्येकदा झोप. तुम्ही काय करतो माहितीये? वर बघतो आकाशामध्ये, खचाखच भरलेल्या चांदण्या असतात ना, त्या मोजत बसायचं. त्यालाही काही अर्थ नाही बरं का. पण त्या आकाशातल्या खचाखच भरलेल्या चांदण्या बघितल्या ना, की आपण आणि आपली दुःख ही टिंबा एवढी सुद्धा नाही ते लक्षात येतं आपल्या. तरी दुःख वाटतच ना. माझ्या नातवंडानं माझ्या डोळ्यासमोर मोठं होताना बघायचं होतं मला. ते राहून गेलं. आता ओम मध्ये जीव अडकला, तेही दुःखच. ते कोणाला चुकलंय? कामत, तुम्ही बोला काहीतरी. काहीही बोला, पण बोला. नेहमीसारखी बडबड करा, मला राग येणार नाही. मी बोला. शांतता सहन होत नाही हो. बोला, काहीतरी बोला. नेहमीसारखी बडबड केली तरी चालेल, मी रागवणार नाही, पण बोला. तुम्ही बोलत राहा. हे बघ, मी तुला गाणी म्हणून दाखवू का? नाट्यसंगीत मला खूप येतात. नाहीतर मी तुला आमच्या लहानपणचा एक मजेदार किस्सा सांगतो. काय गंमत आहे माहिती का? आता माफी तरी कुणाची मागायची? माणूसच गेलं म्हटल्यावर तर काय करता येत नाही. तू जोवर हाय ना, तोवर सगळं करून घ्यायचं. नंतर त्या पश्चातापाशिवाय काय उरत नाही. आणि तू कितीही केला ते तू काही पुरत नाही. ईशात तू सुधार. वेळत
अजे गमला मने तोषला, प्रभू अजे गमला मने तोषला. हा आपला गातोय आणि तो समोरचा तो दाद देतोय. कोणाला काय कशाला काही अर्थ नाही बघ. थंडी वाजते का? हे बघ, तू आज जाऊन पड. हे माझं प्रवचन, माझी बडबड तू फार सिरियसली घेतलेली दिसते. सिरियसली घेऊ नको ग. अगं वेळ जात नव्हता ना, म्हणून ही सगळी बडबड, म्हणून ही गाणी, आणि तेवढंच तुझ्यावर इम्प्रेशन पडतं ना. तुम्ही किती तुमचं दुःख लपवलं तरी ते नाही लपत. अरे ते मार दे गोली उस दुःख को, क्या वो दुःख लेके बैठती है. हे बघ, हे आयुष्य आहे ना, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. हे दुःख किती वेळा उगाळत बसणार सांग बघू तुम्हाला. काही नाही, आपण असं करू. हे बघ प्रमिला, आपण कॅरम खेळूया. काय? हा, माझ्याकडे एक मस्त असा छान बोर्ड आहे, त्याच्यावर असा रिबाउंड पण मस्त मारता येतो. चल कॅरम खेळूया. नको नको, तुम्हीच खेळा, मला येत नाही. अगं येत नाही तर मी शिकवतो ना. आणि आपण काय कॅरम खेळता खेळता चहा पिऊया, भजी खाऊया. हा, थँक्स, पण परत कधी ते, आता नाही. थँक्स. थँक्स प्रमिला. तुला माझ्याशी बोलावंसं वाटलं याबद्दल खरंच थँक्स. आपल्यात तसं काहीच नव्हतं. आपल्यात काहीच नव्हतं. खरंच आपल्यात काहीच नव्हतं. ट्रू, करेक्ट.
काय काय करायचं होतं? हा एक जुडी. हा वेचायची असेल. काय सुचतच नाही काय. आई ग. प्रमिला, ए प्रमिला, बोला. अगं बाहेरचं दार उघडं होतं. तू कुठे देवळात गेली होतीस का? नाही हो, पहाटे जाग झाली ना, असं सगळं बंद बंद घुसमटल्यासारखं होत होतं, म्हणून दार उघडलं आणि येऊन बसले. अगं मग दार लावणार कोण? कुणी बाहेर आलेलं समजणार सुद्धा नाही. आणि या इथे काय आहे माहितीये का, दार उघडं दिसलं ना की आत घुसायची इथं सवय लागली लोकांना. असं होतं बघा, काही लक्षात राहत नाही. घरातलं हे वातावरण डोकंच ठिकाणावर नाही, ना माझं ना ओमचं. हे बघ, तू असं कर, तू इथून पुढं छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेव. मी तुला माझ्याकडची एक डायरी देतो. म्हणजे कसं, दार उघडलं लिहून ठेवायचं, दूध गॅसवर ठेवलं लिहून ठेवायचं. म्हणजे कसं सगळं सोपं होतं. काही अगं निदान अनर्थ तरी टळेल ना. जादूची डायरी आहे का तुमची? लिहून सगळे अनर्थ टळले असते तर. हा कुठला का ग? नाही अजून, दुपार व्हायला आली. काल पण बरं नव्हतं त्याला. आपण ना नात्यातले ना गोत्यातले, काय सांगणार त्याला. हॅलो, कोण बोलते? हा, ओमची आई? हो, ओमच्या आईचा फोन आहे. शोभनाचा असेल. आता तुम्ही एक डायरी ठेवा आणि लिहित जा रोज इथे काय काय होते ते. शोभना मला कशाला सांगेल की मी ओमची आई बोलते म्हणून? हो, तेही तुझं बरोबरच आहे म्हणा. म्हणजे ओमच्या खऱ्या आईचा फोन आहे. हॅलो, काही काम होतं का? हो, जरूर सांगेन. हॅलो, अगं पोरी, तू ओमची आई आहेस ना? एकदा येऊन भेट ना त्याला, त्याला गरज आहे तुझी. बर, ठेवते मी फोन. हा, येते म्हणते. कधी हप्ता? आता नाही हो, येणार आहे म्हणाली कधीतरी. तू तरी वेंधळीच आहेस. अगं विचारायचं नाही का कधी केव्हा कुठं? तुम्ही पण ना शेजारी बसून बघणं सोपं आहे. तुम्ही का नाही घेतलात फोन? सॉरी, मी जरा घरी जाऊन येतो. ओ, तुझ्या आईचा फोन आला होता.